राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। कार्तिकी एकादशी निमित्त एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा। नांदेडचे रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी। शिवजयंती गणेशोत्सवासाठी बंडू आणि कृष्णा आंदेकरची 3 आरोपींना पैशांची मदत। गणेश काळे प्रकरणाचा संबंध थेट आंदेकर टोळीशी, पोलिसांनी दिली माहिती। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भीषण अपघात, क्षणार्धात नियंत्रण सुटलं आणि दोघा भावांचा भयानक अंत। धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर। कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली, कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय। आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार। महायुतीत घडामोडींना वेग, सोलापुरात ऑपरेशन लोटसला ऑपरेशन टायगरने उत्तर देण्याची तयारी। शिंदे गटाने भाजपा आमदाराच्या भावालाच लावलं गळाला। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या नातवावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल, तब्बल 10 कोटींच्या फसवणुकीचा आरोप। आयोगाने नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीच निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित। सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर कारवाईचा बडगा, बेकायदेशीर सभा आणि पोलीस आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।